गोव्याच्या जोडप्याने शेजाऱ्याच्या मुलीचा नरबळी का दिला? धक्कादायक घटना आणि सत्य घटना. लग्न झाले की काही दिवसातच गुड न्यूज कधी अशी विचारणा सुरू होते. मूल झाल्याशिवाय संसाराला अर्थ नाही असे आजही मानले जाते. आपल्याला मूल असावे असे प्रत्येकाला मनोमन वाटत असते. पण एखाद्या दाम्पत्याला मूल झाले नाही तर मात्र त्यांची कुचंबना होऊ लागते. 2-4 वर्षानंतर मात्र उपचार उपासतापास सुरू होतात. काळ जसा पुढे सरकेल तसे सतसत विवेक बुद्धी गुंडाळून ठेवून काही लोक कोणीही सांगितलेले उपाय करून पाहतात. काही वेळा तर अमानवीय कृत्य करण्याचे धाडसही निसंतान दाम्पत्य करताना दिसतात. आधुनिक जगातही भ्रामक कल्पनावर लोक विश्वास ठेवताना दिसतात. हे मात्र दुर्दैव आहे. गोवा राज्यात एका निसंतान दाम्पत्याने आपल्याला मूल व्हावे यासाठी एक चिमुकलीचा बळी दिल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ माजलेली आहे. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्याअगोदर तुम्ही जर ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. रोजगारासाठी गोव्यात परराज्यातून अनेक जण येत असतात. बरीच वर्ष काम केल्यानंतर ते तेथेच स्थायिक होतात. फोंडेजवळील एका गावामध्ये पप्पू उर्फ बाबासाहेब अलाट हे आपली पत्नी पूजा हिच्यासह राहायला आहेत. गेले 20 ते 22 वर्षे हे दाम्पत्य गोव्यात बाहेरील राज्यातून येऊन राहत होते. बाबासाहेब अलाट हे मोलमजुरी करून आपला संसाराचा गाडा ओढत होते. तसे हे कुटुंब सुखी समाधानी होते. त्यांचा संसारही सुखाचा चाललेला होता. पण या दाम्पत्यांना एकच दुःख होते, ते म्हणजे त्यांच्या लग्नाला 20 वर्ष होऊनही त्यांना मूलबाळ झालेले नव्हते. त्याच्या घराशेजारी अनवारी परिवार राहायला आहे. हा परिवार मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. मात्र पतीसोबत नेहमी भांडण होत असल्याने आणि पती त्रास देत असल्याने त्या महिलेने 2 मुलांना पोटाशी धरून घर सोडले. ती दोन्ही मुलांना घेऊन कसलये येथील आपल्या आईच्या घरी आली होती. ती फोंडा येथे कामाला जात होती. तेव्हा 5 वर्षीय मुलगी अमिरा आणि तिच्यापेक्षा लहान मुलाला ती आपल्या आईजवळ दिवसभर सोडून जात होती. अमिरा ही 5 वर्षाची मुलगी गोंडसपणा व निरागसपणामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांची लाडकी झालेली होती. ती आणि तिचा लहान भाऊ दोघे आजीजवळच दिवसभर असायचे. साहजिकच शेजाऱ्याच्या घरी जाणे, परिसरात खेळणे यातच दिवस जात होता. त्या भागातील सगळेच त्या मुलांचा लाड करत होते. यामध्ये बाबासाहेब अलाट आणि त्याची पत्नी पूजा यांचाही समावेश होता. अलाट परिवार हा अमिराच्या आजीचा जुना शेजारी होता. त्या दोन्ही परिवारामध्ये सलोख्याचे संबंध असल्यामुळे ते पती पत्नी अमिराचा लाड करत होते. अमिरा घरी खेळायला आली की बाबासाहेब आणि त्याची पत्नी पूजा तिची माया करत होते. त्यांना मूलबाळ नसल्याने त्यांना अमिरा मुलीसारखीच होती. ते तिचे लाड पुरवत होती. आपल्या घरातील खाऊ तिला देत होते. अमिराची आई दिवसभर कामाला जात असल्याने अमिराही अलाट याच्या घरीच रमत होती आणि तिथेच खेळत होती. अलाट दाम्पत्याचाही तिच्यावर जीव जडलेला होता. परंतु बऱ्याचदा त्यांच्या मनात दुःख दाटून येत असे. आपल्या लग्नाला 20 वर्षे झाली पण अद्याप मूल होत नाही. दवाखाना आणि औषध उपचार केले, दोघातही दोष नव्हता. मूल मात्र होत नसल्यामुळे गावठी उपचार किंवा देवऋषीकडे जाऊन इतर काय दोष आहे ते तरी बघावे असा विचार ते दाम्पत्य करू लागले होते. गेल्या वर्षभरापासून ते एका देवऋषीकडे जात होते. मूल होण्यासाठी निसंतान दाम्पत्यांना तो गुणकारी उपाय सांगत असल्याचे कोणीतरी अलाट दाम्पत्याला सांगितले होते. हे ऐकून ते त्या देवऋषी माणसाकडे जात होते. पण तो जे काही उपाय सांगत असे ते अघोरी असल्याने अलाट दाम्पत्याचे धाडस होत नव्हते. बळी दिला तर त्यांना मूल होईल असे त्यांना अलाट यांनी सांगितलेले होते अशी चर्चा आहे. अलाट दाम्पत्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिलेला होता. त्यांना आपले मूल हवे होते पण ते नरबळी दिल्याखेरीज हवे होते. पण तसे होणार नाही असे ठामपणे तो देवऋषी सांगत होता. अखेरीस मुलाच्या प्रबळ इच्छेने माणुसकीवर मात केली आणि ते नरबळीसारखे क्रूर कृत्य करण्यास तयार झाले. आता नरबळी द्यायचा तर कोणाचा हा एक प्रश्न होता. त्यातच त्याची नजर आपल्याच घरी खेळायला येणाऱ्या शेजारच्या अमिरावर पडली. कारण अमिराची आई व आजी या दोघीच असल्याने तिचा नरबळी दिला तर कोणाला काही शंकाच येणार नाही. तशी तक्रार आपल्या विरोधात कोणी करणार नाही याची खात्री अलाट दाम्पत्यांना होती. त्या लहान अमिराचा बळी देण्यास त्यांना कोणतीच अडचण येणार नव्हती. त्यातच काही कारणास्तव अलाट दाम्पत्याचे आणि अमिराच्या आईचे काही दिवसापूर्वी भांडणही झाले होते. याचा रागही अलाट दाम्पत्याच्या मनात
खदखदत होता. त्यातूनच अमेराचा बळी देण्याचे त्यांनी पक्के केले. बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी निरगस अमेरा ही संध्याकाळच्या वेळेस अलाट यांच्या घरी खेळण्यासाठी आली. तेव्हा आज रात्री हिचा बळी द्यायचा असा विचार अलाट यांनी केला. लहानग्या अमेराला मारण्याचे धाडस त्यांच्यात होत नव्हते, पण काहीतरी करायला पाहिजे म्हणून खेळण्यासाठी आलेल्या अमेराला त्यांनी खोलीत लपवून ठेवले. तिला काहीतरी खाऊ घालून झोपवले होते. ती निरागस मुलगी शांत झोपली होती. इकडे रात्री उशिरापर्यंत अमेरा घरात दिसत नाही. ती कुठे खेळत गेली म्हणून तिची आजी, आई आणि शेजारी शोध घेऊ लागले होते, तरी ती सापडली नव्हती. अखेर त्या मुलीच्या आई आणि आजीने फोंडा पोलीस स्टेशन गाठून आपली लहान मुलगी अमेरा जुडीन अनवारी वय वर्षे 5 ह्याचे कोणीतरी अपहरण केल्याची तक्रार दिली. दुसऱ्याच दिवशी पोलीस आणि नातेवाईक अमेराचा शोध घेत असताना अमेराचा मृतदेह हा अलाट याच्या घराशेजारी असणाऱ्या एका खड्ड्यात अर्धवट पुरलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी बघणाऱ्याच्या अंगावर शहारे येत होते. फोंडा पोलिसांनी पंचनामा करून अमेराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी फोंडा येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. घटनास्थळी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन या घटनेची पाहणी केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी फोंडा पोलिसांना तपासाच्या योग्य त्या सूचना दिल्या. मयत अमेरा हिला शेवटी कुणी कुठे पाहिले याचा तपास पोलीस शेजाऱ्यांकडे करत होते. पोलिसांनी अलाट दाम्पत्याकडे अमेराविषयी चौकशी केली. तेव्हा बाबासाहेब हा चुकीची आणि विसंगत माहिती देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यातच अलाट दाम्पत्याला मूलबाळ नव्हते. मूल होण्यासाठी ते एका देवऋषाकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अमेराचा मृतदेह ज्या अर्थी अलाट याच्या घराशेजारी असणाऱ्या खड्ड्यात पुरलेला होता, त्या अर्थी अमेराच्या हत्येमागे अलाट कुटुंबियांचा हात असल्याचा संशय पोलिसांना आला. संशयावरून पोलिसांनी बाबासाहेब अलाट आणि त्याची पत्नी पूजा अलाट यांना ताब्यात घेतले. त्या दोघांच्याकडे कसून चौकशी सुरू केली असता बाबासाहेब अलाट याने गुन्हा मान्य केला. अमेराचा खून आपण नवरा बायकोने मिळून केल्याचे कबूल केले. अमेरा ही घटनेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस घरी आल्यावर तिला खाऊ घालून शांत झोपवले होते. अतिशय गैरकृत्य यांनी केले होते. माणुसकीवरचा विश्वास उडेल असे कृत्य यांनी केले होते. घराशेजारी असणाऱ्या खड्ड्यात घाई गडबडीत पुरून टाकला. आपल्याला मूलबाळ होत नसल्याने एकाच्या सांगण्यावरून नरबळी देण्यासाठी म्हणून अमेरा हिचा खून निर्दयपणे केल्याचे बाबासाहेब याने कबूल केले. त्यांनी सांगितलेली माहिती मन सुन्न करणारी होती. निष्पाप अमेराचा बळी दिल्याचे समजल्याने कसलय 30 उसगाव परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेची फिर्याद अमेराच्या आईने फोंडा पोलिसात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमेरा जुडीन अनवारी वय वर्षे 5 हिचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पप्पू उर्फ बाबासाहेब अलाट वय वर्षे 42 आणि त्याची पत्नी पूजा अलाट वय वर्षे 38 या दोघांच्या विरोधात BNS कलम 103.3.5 नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास फोंडा पोलीस करत आहेत. तसेच भोंदू देवऋषी याचाही शोध घेत आहेत.